हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण रताळाचा चाट करणार आहे। तर हे उकडलेली रताळ आहे, तर याचं मी साल काढून याचे काप करून घेते। हे रताळ मी उकडून घेतलेली आहेत, तर ही अशी सोलून याचे काप करून घेते। आता इथं रताळ सोलून मी काप करून घेतलेले आहेत। तर आता ह्याच्यावर थोडंसं मीठ, अगदी थोडंसं मीठ टाकलं। चाट मसाल्यामध्ये मीठ असते, चाट मसाला, त्यानंतर थोडंसं लाल तिखट, थोडंसं लाल तिखट। आता मी थोडंसं ह्याच्यावर चिली सॉस टाकणार आहे, थोडासा, अगदी टेस्ट जराशी खट्टी मिठी यावी म्हणून। त्यानंतर आपल्याला याच्यावर ही इमलीची चटणी, चिंचेची चटणी, त्याच्यानंतर याच्यावर दही, मी हे दही फेटून घेतले। तर ते आता दह्यामध्ये मी साखर टाकलेली नाही आहे, कारण हे रताळ गोडच असते, त्यामुळे दह्यामध्ये अगदी कमी टाकायची असेल तर टाका, थोडासा मध टाकायचा। मी थोडासा मध टाकणार आहे, कारण मी साखर टाकलेली नाही। आता हे दही टाकलं, आता थोडासा मध टाकूया, थोडासा मध, थोडासा मध टाकला। त्याच्यावर थोडीशी शेव टाकणार आहे। थोडीशी शेव टाकली, थोडीशी कोथिंबीर, आपल्या ह्याच्यावर परत थोडंसं दही टाकूया। परत त्याच्यावर थोडंसं हे दही टाकूया। जास्त नाही, अगदी थोडीशी, आणि थोडंसं परत चिंच खजुराची चटणी। आपला हा अगदी साधा सोपा चाट, शक्करकंदी चाट किंवा रताळाचा चाट तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू। आपला चाट रताळाचा तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।